थोडक्यात स्टडी करावी लागते या ठिकाणी. तर नंबर सिस्टीममध्ये आपण आतापर्यंत काय काय पाहिलं. तर नंबर एक, सेट ऑफ नॅचरल नंबर हा देऊन दिला होता आपण. नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या म्हणतो आपण यांना. त्यानंतर नैसर्गिक संख्येचा सेट जो आहे तो n दाखवतात, कॅपिटल N. 1 2 3 4 5 6 डॅश या झाले सेट ऑफ नॅचरल नंबर. त्यानंतर सेट ऑफ होल नंबर. पूर्ण संख्या म्हणतो आपण याला. कॅपिटल बबलूने ह्याला दाखवतात 0 पासून. 0 फक्त इन्क्लूड करायचं नॅचरल नंबर मध्ये. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, डॅश. त्यानंतर नंबर 3 ला ठिकाणी आपण सेट ऑफ इंटिजर्स, पूर्णांक संख्या हे पाहिलं होतं आपण. आय ने इंडिकेट करतो आपण या ठिकाणी 0, प्लस ऑर मायनस 1, प्लस ऑर मायनस 2, प्लस ऑर मायनस 3, प्लस ऑर मायनस 4 डॅश. त्यानंतर रॅशनल नंबर. रॅशनल नंबर्स परिमेय संख्या. ओके, म्हणजे ज्या संख्या विच नंबर काय करता येतात, p/q फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करता येतात. रिप्रेझेंट बट q इज इक्वल टू नॉट 0 असं शॉर्टमध्ये पण या ठिकाणी आपल्याला सांगता येते. ज्या संख्येला या ठिकाणी p/q फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करता येते, मात्र त्यांना काय करता येत नाही, या ठिकाणी q ची किंमत 0 नसावी. क्वेश्चन म्हणजे भागाकाराच्या स्वरूपामध्ये फ्रॅक्शन नंबर्स जेवढ्या काही तयार करता येतील त्या सगळ्या नंबर्स काय म्हणतात या ठिकाणी आपला रॅशनल नंबर्स, जो आपल्या ठिकाणी आपल्याला q हे दाखवता येतो. त्यानंतर नंबर 5 इरॅशनल नंबर. अपरिमेय संख्या. तर ज्या संख्या p/q फॉर्म मध्ये काय करता येत नाही, त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येत नाही, म्हणजे ज्या संख्या ज्यांचं नॉन परफेक्ट स्क्वेअर रूट असतात. ओके, नॉन परफेक्ट रूट. ओके, त्याचं कुठले पूर्ण वर्गमूळ निघत नाही अशा संख्या या ठिकाणी आपला काय म्हणता ठिकाणी इरॅशनल नंबर्स, जो की आपण q डॅशने दाखवतात. ओके, आणि शेवटी या ठिकाणी पण गेल्या वर्षी पण पाहिलं होतं रिअल नंबर्स. कोणत्या संख्या, ओके, वास्तव संख्या म्हणतो आपण यांना. तर r इज इक्वल टू q प्लस q डॅश. ओके, q आणि q डॅश पासून तयार होणाऱ्या कोणत्याही जरी संख्या असतील तर त्यांना काय म्हणण्याच्या ठिकाणी इरॅशनल नंबर्स या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ठीक आहे, तर एवढे सेट ऑफ नंबर्स या ठिकाणी आपण पाठीमागच्या इथेमध्ये असताना स्टडी केली होती. सेट ऑफ नॅचरल नंबर्स, सेट ऑफ होल नंबर्स, इंटिजर्स, रॅशनल नंबर्स q ने दाखवतो आपण, इरॅशनल नंबर q डॅशने दाखवतो,
त्यानंतर रिअल नंबर्स. तर या टॉपिकमध्ये पण आपला रिअल नंबर्सबद्दल स्टडी करायची आहे. तत्पूर्वी आपण थोडक्यात अभ्यास करावा लागेल याचे ऑपरेशन किंवा डेसिमल फॉर्म वगैरे, किंवा हे तयार कसे होतात रॅशनल आणि इरॅशनल नंबर्सबद्दल आपल्या ठिकाणी थोडक्यात स्टडी करावी लागेल. त्याबद्दल घेऊया आपण. तर पाठीमागं आपण गेल्या वर्षी पाहिलं होतं कन्वर्ट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स जे PYQ फॉर्ममध्ये असतात त्यांना डेसिमलमध्ये कसं कन्वर्ट करायचं. यावर्षी आपल्या दोन्ही पाहूया आपण थोडक्यात. डेसिमलमध्ये कसं कन्वर्ट करायचं, जर डेसिमलमध्ये असेल तर PYQ फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करायचं, या दोन्ही गोष्टी आपण थोडक्यामध्ये शॉर्टमध्ये या ठिकाणी पाहूया. तर आज पहिल्या PYQ फॉर्ममध्ये असणार डेसिमल फॉर्ममध्ये कशा प्रकारच्या ठिकाणी कन्वर्ट करायचं त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. Convert the following rational number into decimal form and classify the terminating and non-terminating form. हे पण लिहायचं खंडित आणि अखंडित स्वरूप लिहा म्हणजे त्यांना. खंडित आणि अखंडित स्वरूप लिहा. समजा एक्झाम्पल घेतला आपण 5/2. ओके, तर याला आपला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर आपला साधा जसा भागाकार करतो आपण त्या प्रकारचा भागाकार या ठिकाणी करून घ्यायचा आहे. ओके, 2 न डिवाइड करून घ्यायचं आहे. पे दोन्ही 4 किती होईल या ठिकाणी 1. इथला जर अंक लहान येत असेल 2 पेक्षा जर, तर आपण या ठिकाणी क्वोशंटमध्ये डेसिमल पॉईंट घेऊ शकतो. जर नंबर संपले असतील तर. ओके, तर मग इथे 0 दिल्यानंतर 2 पंचे 10. ओके, तर काय आलं या ठिकाणी 0 आलं. जर बाकी 0 येत असेल तर टर्मिनेटिंग म्हणतात. काय त्या ठिकाणी टर्मिनेटिंग. बाकी 0 आणि काय म्हणण्याच्या ठिकाणी खंडित. रिमाइंडर ओळखत असतात टर्मिनेटिंग किंवा नॉन टर्मिनेटिंग. ओके, बाकी 0 आले की मग समजायच्या ठिकाणी टर्मिनेटिंग आहे. ओके, समजा आपण 61/5 असं घेतलं समजा, किंवा मायनस असेल 61/5. 5 1 5 1 करून घेतला. 5 2 10 1 उरला. ओके, कागदात नाही पॉईंट दिला 0. 5 2 10
शून्य शून्य, बाकी शून्य आहे म्हणून काय आपल्याला या ठिकाणी टर्मिनेटिंग फॉर्म. ओके, खंडित स्वरूप. याचा आन्सर असं घ्यायचं 161 -61 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू -12.2. ओके, अशा प्रकारच्या ठिकाणी आन्सर दाखवत असतात त्याचा. तर आता हे झाले म्हणजे ज्या वेळेस बाकी शून्य येईल तर त्यावेळेस काय घ्यायचं या ठिकाणी टर्मिनेटिंग. मग ज्यावेळेस बाकी शून्य येणार नाही म्हणजे असा कोणता भागाकार असणार आहे की ज्याचं बाकी या ठिकाणी शून्य येणार नाही. ओके, त्या पण संख्येच्या ठिकाणी आपला अभ्यास करावा लागणार आहे. ओके, तर आता उदाहरण पाहूया आपण. -7/3. ओके, काय घेतल्या ठिकाणी आपण -7/3 च या ठिकाणी आपला रॅशनल फॉर्म या ठिकाणी करायचा आहे. 7 डिवाइड बाय 3 हे जे काय आहे. मग 3 साठी आपण या ठिकाणी 7 येईपर्यंत आपण म्हणायचं आहे. ओके, बरोबर आहे. म्हणा 3 चं टेबल 7 येईपर्यंत 3 2 जा 6 किती उरल्या ठिकाणी 1 भाग जात नाही. मग काय केल्या ठिकाणी डेसिमल दिला, इथं शून्य घेतला, 3 3 9 किती उरल्या ठिकाणी 1 उरला. ओके, पुन्हा शून्य 1 बाय डेसिमल घेतल्यानंतर आपला किती शून्य घेता येतात. मग 3 3 9 किती उरला 1, पुन्हा शून्य 3 3 9. ओके, पुन्हा 1 उरला, शून्य घेतला 3 3 9, पुन्हा शून्य घेतला. ओके, 1 उरला 3 3 9. ओके, तर असं किती दिवस बी करत केलं आपण तर बाकी शून्य येणार आहे का नाहीये. बाकी शून्य उरत नसेल तर काय म्हणायचं ठिकाणी नॉन टर्मिनेटिंग अखंडित स्वरूप म्हणतो आपण याला. आणि दुसरी गोष्ट काय व्हावी इथं, एखाद्या अंकाची जर रिपिटेशन पावत असेल ओके क्वोशंट फॉर्म मध्ये, क्वोशंट मध्ये ओळखायचं असेल रिकरिंग किंवा नॉन रिकरिंग. ओके, जर एखाद्या अंकाची डबल डबल पुनरावृत्ती होईल, 1 किंवा 2 3 अंकाची नंबर्स डिजिट और ग्रुप ऑफ डिजिट्स काय होतात ठिकाणी रिपिटेशन पावत असतील, पुन्हा पुन्हा येत असतील तर त्याला रिकरिंग म्हणतात. इथं काय व्हायला का असं एखादा अंक क्वेश्चन मध्ये रिपीट यायला का यायला कोण आहे 3 आहे की जो पुन्हा पुन्हा रिपीट यायला म्हणून तो काय ठिकाणी रिकरिंग फॉर्म अशा ठिकाणी आपल्याला म्हणता येते. मग -7/3 इज इक्वल टू काय करायचं -2.3333 जे डॅश आहे त्याला आन्सर लिहित असताना ओके -2.3 जो अंक रिपीट व्हायला आहे त्याच्यावरती डॉट और बार देतात. ओके, डॉट फक्त एकच अंक जर रिपीटेशन पावत असेल तर देतात. ओके, बार 1 किंवा 1 पेक्षा जास्त जरी असतील तरी देतात. बार जर ते कशाला आहे मात्र डॉट मात्र एकाच अंक जर रिपीटेशन पावत असेल तरच जमतो. हे डॉट याचा अर्थ आहे की हा अंक पुन्हा 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 यायला. ओके, मग ह्या फॉर्मला म्हणायचं ठिकाणी आन्सर इट इज अ नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग फॉर्म. ठीक आहे, तर असे गेल्या वर्षी पण आपण ठिकाणी पाहिलं शेवटी आन्सर पण लिहायचं. हे रिकरिंग म्हणजे ठिकाणी आवर्ती एखाद्या अंकाची किंवा ग्रुप ऑफ डिजिटची काय होत असेल ठिकाणी पुनरावृत्ती होत असेल, पुन्हा पुन्हा येत असतील तर त्यांना काय म्हणायचं ठिकाणी आवर्ती अशा ठिकाणी म्हणतात. तर छोटासा होमवर्क दिला. उद्याच्या उलट पाहूया आपण. जर डेसिमल फॉर्म मध्ये असेल तर रॅशनल फॉर्म मध्ये कशा प्रकारचं कन्वर्ट करायचं.
याच्यामध्ये 15 गणितं आहेत, एवढेच फक्त करायचे. उद्या याचे आपण उलटं बघूया की जर डेसिमलमध्ये असतील तर फ्रॅक्शनमध्ये कशा प्रकारचं कन्वर्ट करायचं याच्याबद्दलचे आपण स्टडी उद्या करूया. ओके, तोपर्यंत आपला जय जय महाराष्ट्र.